आमचा हा मोर्चा गेले 16-17 वर्षे आमचे सारे प्रकल्प रखडला होता। आमच्या इथे सिद्धार्थ कॉलनीतील जे विरोधक आहेत, उदाहरणार्थ लहू कांबळे, जयवंत साळवे, शिंदे, दीपक शिंदे या घर खाऊ लोकांनी हा प्रोजेक्ट रखडवला। 17 वर्ष आमचा प्रोजेक्ट रखडवला, आता वेगाने प्रगती करत आहे आणि सरकारी नियमानुसार SRA ने सगळ्या परवानग्या गव्हर्नमेंटचे जेवढे GR आहेत तेवढे रुपारेल बिल्डकॉनला दिलेले असताना सुद्धा ते तिघ जण चौघ जण सांगतात की हे खोटं आहे, ते भ्रष्ट आहेत, लाच देऊन सगळ्या परवानग्या घेतल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। पण गेली 17 वर्ष एक टीम होती, त्या टीमची ही आताची जी बी टीम आहे यांनी SRA प्रकल्प होऊ नये आणि सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांना सुखी जीवन चांगलं घर मिळावं असं यांना अजिबात वाटत नाही। म्हणून आम्ही रुपारेल बिल्डकॉन विकासक आता वेगाने घरांचा ताबापावती संमतीपत्र भरत आहेत। 400-500 लोकांना घरं दिली आहेत, 400-500 लोकांना भाडं दिलेलं आहे आणि प्रकल्पाने गती दिलेली आहे। म्हणून हे जे संघर्ष समिती नावाची जी फसवी आणि पैसे खाऊ आणि लोकांना गुमराह करणारी, लोकांचा हक्क छिनून घेणारी ही जी समिती आहे, त्या समितीच्या जे कोण असतील त्या सगळ्यांना अटक करावी आणि SRA अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करणाऱ्या यांच्यावर सुद्धा SRA ने खोटे परवानग्या दिल्या असं म्हणणाऱ्या या सगळ्या भांडगुळांना अटक केली पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि सिद्धार्थ कॉलनीच्या विकासाला गती मिळालीच पाहिजे। यासाठी आमचा हा मोर्चा आहे। आज हे गरीब लोक या बिल्डर जो आहे त्यांनी आम्हाला आमची केलं, त्यांनी रुपाला बिल्डरनी आम्ही त्याला संमती देतो, आम्ही अधिकार देतो, आम्ही त्यांना जर स्वखुशीने दिलेत। आज मला 6 वर्ष झाले, पहिली महिला मी तिथली, मला पहिली महिला तिथली। हा राजू वाघमारेंनी मला नेलं होतं, मला बिल्डिंगचा रूम द्या म्हणून दिलं म्हणून, तर मला काय बोलला, बाई ताई तुला दे ते रूम काढायचे। मला तिथं फसवल्या गेलं आणि मी स्वतः तिथं पाय रावला, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणून मी गेले। आज 6 वर्ष रुपाला मला महिन्याच्या 8 वर्षात पिटायच्या मला हप्ता येतो। आज विचार करा, त्याच्या माणसाला जगादारी करतात ही कॉलनी का करतात? गरीबाला तुम्हाला पैसे मिळत नाही म्हणून आमच्या सरकारला वर जाऊन द्यायला आमच्या चांगल्या रक्त उसळत। आज आमच्या माणसांना, आमच्या आई वडिलांना पाहिजे होतं ते मिळालं नाही, आज ते स्वर्गी गेले। त्यांना संडासाची सोय नाही, त्यांच्या गांडीत दम आहे का? गांडीत दम आहे का यांच्या? जो हा बिल्डर आमचं भविष्य करायला लागला आणि आम्हाला लोकांना सांगतात ते पैसे देत नाहीत, त्या सोबत मी आहे, पहिला नंबर 1 मी आहे सोबत, मी बिल्डर। मागील 19 वर्षापासून या सिद्धार्थ कॉलनीमध्ये SRA प्रकल्पाचं काम सुरू असताना ज्या पद्धतीने काम सुरू होतं तिथे फक्त विकासक बदलणं हेच होतं। तोपर्यंत आता ही लहू कांबळे मंडळी त्यावेळेस कुठे होती? लहू कांबळे कशातही नव्हता, परंतु लहू कांबळे हा राजू वाघमारेची बी टीम आहे, राजू वाघमारे गप्प बसला आणि त्यांनी लहू कांबळेला पुढे आणलंय। लहू कांबळे तरी काय केलंय, एक माकीचा आणला तो बदलला, आता दुसरा आणला, तिसरा आणला, बिल्डर बदलताय। हे विकास काय वाईट आहे? ते त्यांनी LI घेतलाय, एवढी सगळं घेतलेलं असताना हे बिल्डर तुम्हाला सिमेंट विकतोय घर बांधणार आहे आणि दुसरा बिल्डर काय चांदी थोडे बांधून देणार आहेत मला? अरे शासनाचा नियम आहे, नियमाने आपण काम करून घेऊ, पण नाही, ही मंडळी यांना फक्त पैसा पाहिजे आणि लोकांना बदनाम करतात। हे लोकांना बदनाम करतात, जे बिल्डर बरोबर ते पैसे घेतात, आम्हाला घर पाहिजे। आता एक आमची भगिनी म्हटली 5 वर्ष आम्हाला हे विकास भाडं देतात, माझं घर तोडलेलं आम्ही 5 वर्ष मला न चुकता माझ्या खात्यावर भाडं दिले जातं, तेवढा चांगला प्रामाणिक विकासक असताना आपण विरोध का करायचा? तर सिद्धार्थ कॉलनीचे विकास विरोधी दलाल जे आहेत त्या दलालांना फक्त स्वतःचं घर भरायचंय, ते असंही करतात। ही सगळी जनता आहे, ही घरधारक आहे बघा, प्रत्येक घरधारक इथे, आम्ही कुठल्या फालतू माणूस आणलेला नाही, ज्यांच्या नावावर घर आहेत ते आणलेले आहे। आणि जी घर हक्क समिती म्हणतात, संघर्ष समिती त्यांच्याकडे ज्यांच्या नावावर घर नाही, एक घर
एक घर 3 पुढारी, बायको पुढारी, नवरा पुढारी, मुलगा पुढारी, अशी ती गर्दी असते आणि ही गर्दी घरधारकांची आहे. तर मी शासनाला आम्ही विनंती करतोय, हा प्रयोग अत्यंत मोठ्या तऱ्हेने लवकरात लवकर व्हावा ही अशी विनंती करतो. त्यावेळेस जयवंत साळवे, लहू कांबळे हे कुणीही नव्हते. रुपारेल बिल्डरने पैसे भरले तेव्हा लाईट आली. आणि आता माझं 3 वर्ष झाले घर तोडून, मला बरोबर भाडं येतं, भाड्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्या विरोधात फक्त खोटी अफवा पसरवतात की रुपारेल बिल्डर चांगला नाहीये, पण रुपारेल बिल्डर चांगला आहे आणि तो सर्वांना व्यवस्थित भाडं देतो आणि याच्या पुढे बी देणार अशी अपेक्षा करतो आम्ही. आणि ते सगळं खोटं बोलतात, तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही कारवाई करा. ते SRA ऑफिसरला सुद्धा खोटं ठरवतात. लवकरात लवकर ह्या 5वी पिढी चालली, एकाही कार्यकर्त्यांनी काही केलेलं नाहीये. ऐकलं का? माझी कॉलनीत 5वी पिढी चालू आहे, परतून झालंय मला, पण एकही कार्यकर्ता म्हटला ना का मी करतो. घरात पाणी येतं, तुझ्या झोपायला बसायला जागा नाही, तू काही खाल्लेस का, राहिलेस का? आता आम्ही घर देतो, आमचं घर आहे, तुमचं काय जातं, आमचा अधिकार आहे. लहू कांबळे 4-5 जण डोके तिकडनं घेऊन येतो खाली, तुझं खाली काय आहे? तुझ्या वरच्या टोकाला राहतो, तू तिकडे तुझा कारभार कर. कार्यकर्ता पण तुझा तिकडे कर. लहू कांबळ्यांनी कार्यक्रम केला, खोल्यांचा फसवणूक केली. 300 रुपये आमच्याकडून रुपारेल बिल्डर कडून फॉर्म कॅन्सल करा. 300 रुपये माझ्याकडून घेतलेले, खोली भरू नका फॉर्म, आणि 300 रुपये फॉर्म घेऊन कॅन्सल करा. आजपर्यंत लाईट बिलाचं काम केलं नाही, घराचं काम केलं नाही, आणि नुसते पैसे खायचे काम आणि गरीबाला लुटायचे काम केले. त्याच्यासाठी आज 3 वर्ष मी रुपारेल बिल्डिंग मध्ये राहते, भाडं भरतोय रुपारेल बिल्डिंग. मग त्याच्या नावाची बदनामी खोटी करून आणि असे अपवाद उठवतात. या लहू कांबळ्याला तुम्ही अटक केली पाहिजे. लहू कांबळे गद्दार माणूस आहे. 5 वर्ष झाले घर तोडून. पहिलं सुरुवातीला आम्ही आलोय, पण आम्हाला आमची कोणतीही तक्रार नाहीये की भाडं भेटत नाही आम्हाला, नाहीतर आम्हाला कोणता त्रास आहे, असं काहीच दिलेलं नाही. पण ह्या देव माणसाला सारखं हे करतायत, बदनाम करतायत, नाना पैसे खातोय, आमचं करतोय, सगळं बोलतायत. आणि शिवाय त्या माणसाने स्वतःहून लहू कांबळेनी पोलीस स्टेशन समोर मला शिव्या दिलेल्या आहेत, मला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. तरी पण त्या सगळ्या ह्याला आता आमची कोर्टात केस चालू आहे, तरी पण आम्ही मागं पडलेलं नाही, घाबरलो नाही कोणाला, पण आम्ही आमचं काम चालू ठेवलंय. आणि जे करणार आहे ते रुपारेल बिल्डरच करणार, यांच्या पलीकडे कोणी करू शकत नाही.